हॅलो फ्रेंड्स, मी आणि माझी मम्मी तुमचं सर्वांचं स्वागत करीत आहोत आगरी स्वादमध्ये। आज आपण पाहूया आगरी पद्धतीने डाळ मुंडी कशी बनवायची व त्यासाठी लागणारे साहित्य आपण पुढील प्रमाणे पाहूया। डाळ मुंडी बनवण्यासाठी लागणारे साहित्य: एक मुंडी साफ करून असे तिचे तुकडे करून घेतलेले आहेत, एक अर्धा पाव डाळ घेतलेली आहे, 2 चिरलेले कांदे, हळद, आगरी मसाला, गरम मसाला, मीठ, मटन मसाला, धनिया पावडर, कोथिंबीर, अद्रक, लसूण आणि मिरचीची पेस्ट, सुकं खोबरं वाटून घेतलेलं आहे आणि अख्खा मसाला। आणि बनवण्यासाठी तेल तर आपलं 2 चमचे मी तेल घेतलेले कुकरमध्ये। ते थोडं गरम झाल्यावर त्याच्यामध्ये आपण अख्खा मसाला टाकून घेणार आहोत। लवंग, दालचिनी, वेलायची वगैरे। अख्खा मसाला टाकल्यावर त्याच्यामध्ये आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत। त्याच्यामध्ये 2 चिरलेले कांदे टाकणार आहोत। आता ते आपण थोडे गोल्डन ब्राउन करून घेणार आहोत। गोल्डन ब्राउन झालेलं आहे तर त्याच्यामध्ये आता आपण 1 चमच हळद टाकणार आहोत आणि 2 मोठे चमच आगरी मसाला टाकणार आहोत आणि धनिया पावडर 1 चमच आणि मटन मसाला टाकणार आहोत 1 चमच। आता ते पण चांगलं परतून घेणार आहोत आणि त्याच्यामध्ये आता आपण डाळ टाकून घेणार आहोत, जी मी अर्धा तास पाण्यामध्ये भिजत ठेवलेली। आणि साफ करून घेतलेली मुंडी टाकणार आहे त्याच्यामध्ये। त्याच्यामध्ये आता आपण चवीनुसार मीठ टाकून घेणार आहोत। आणि मुंडी मी कुकरमध्ये बनवायला घेतले कारण ती लवकर शिजत नाही, म्हणून मी कुकरमध्ये बनवत आहे। त्याच्यामुळे मी सर्व पदार्थ एकदाच टाकलेले। आता त्याच्यामध्ये मी 1 वाटी सुकं खोबऱ्याचं किस टाकणार आहे। याच्यावर मी गरम पाणी करायला ठेवणार आहे कारण डायरेक्ट पाणी टाकलं थंड तर ते चव चांगली नाही येत, म्हणून मी त्याच्यावर एका ताटामध्ये गरम पाणी करून टाकणार आहे। आता आपलं पाणी गरम झालेलं आहे मस्त, तर ते आपण आता त्याच्यामध्ये टाकणार आहे बघा, कारण डाळ मुंडी थोडी पातळच असते थोडी, म्हणून त्याच्यामध्ये पाणी टाकायला लागते। तर आता आपण मस्त 5-6 शिट्यामध्ये होऊन जाईल। आता आपली 5 शिट्या घेऊन झालेले आहे। आता आपण बघणार आहोत, हे बघा मस्त अशी आपली आता डाळ मुंडी रेडी आहे। आता ही डिश आमच्या आगरी लोकांच्या हल्दीत, लग्नात खास डिश असते। आता आपण याच्यामध्ये 1 चमच गरम मसाला टाकणार आहोत आणि कोथिंबीर टाकणार आहोत। आगरी स्टाईल डाळ मुंडी तयार। बघा फ्रेंड्स, मस्त अशी आगरी पद्धतीने आपली डाळ मुंडी तयार झालेली आहे। तुम्ही पाहू शकता रंग सुद्धा खूप छान आलेला आहे व वास सुद्धा खूप मस्त सुटलेला आहे। अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओत नवीन रेसिपी सोबत।